नमस्कार, मी ज्ञानदा कदम. मी मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आले. ही बातमी आहे मुंबईकरांच्या प्रवासाशी निगडीत, कारण मुंबईकरांचा प्रवास उद्यापासनं वेगवान होणार आहे, जलद होणार आहे, कोणत्याही गर्दी विना होणार आहे, कोणत्याही ट्रॅफिकच्या गोंगाटा विना होणार आहे. आणि याला कारण आहे ॲक्वालाईन मेट्रोचा पुढचा टप्पा हा सुरू होतोय. उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या पुढच्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाईल. तर हा पुढचा टप्पा मुंबईकरांसाठी का महत्त्वाचा आहे? कारण पश्चिम उपनगरांमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला दक्षिण मुंबईमध्ये जर का प्रवास करायचा आहे, ऑफिसच्या निमित्तानं म्हणा किंवा अन्य कोणत्या कारणास्तव, साधारणतः 2 तासांचा वेळ जातो. हा प्रवास तुम्हाला एकतर रेल्वे मार्गाने करावा लागतो, बस मार्गाने करावा लागतो किंवा स्वतःच्या प्रायव्हेट गाडीतनं करावा लागतो. पण मुंबईचं ट्रॅफिक ही मुंबईची सर्वात मोठी समस्या आहे, मोठी डोकेदुखी आहे. पण आता आरेपासून ते आचार्य अत्रे चौक म्हणजे वरळी नाक्यापर्यंत मेट्रो लाईन, ॲक्वा लाईनचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातनं मुंबईमध्ये येणं हे अधिक सुलभ होणार आहे, सोपं होणार आहे. याची काही वैशिष्ट्य आपण पाहूयात. ऐन उन्हाळ्यामध्ये आता मुंबईकरांना हा मोठा दिलासा मिळतोय, कारण ॲक्वालाईन मेट्रो 3चा पुढचा टप्पा हा उद्यापासनं मुंबईकरांच्या सेवेमध्ये रुजू होईल. हा शेवटचा टप्पा वरळी ते कफ परेड 11.3 किलोमीटरचा आहे. त्याचं काम मात्र अजूनही पूर्ण झालेलं नाहीये, ते प्रगतीपथावरती आहे. लवकरच संपूर्ण ॲक्वालाईन मेट्रो ही मुंबईकरांच्या सेवेत येईल. सगळ्यात आधी ॲक्वालाईनचा जो टप्पा सुरू झाला तो आरे ते BKC असा होता आणि त्याच्यानंतर जो टप्पा सुरू होणार आहे तो BKC पासून ते आता वरळी नाक्यापर्यंत म्हणजे आचार्य अत्रे चौकापर्यंत होणार आहे. मुख्यमंत्री मेट्रो 3च्या पुढच्या टप्प्याचं लोकार्पण करतील. 36 मिनिटांचा वेळ लागणार आहे. म्हणजे आरेपासून वरळीपर्यंत तुम्ही प्रवास करणार असाल तर फक्त 36 मिनिटं लागतील. कोणत्याही गडबड गोंधळाशिवाय अर्थातच तुम्हाला प्रवास करता येणार आहे. ऑक्टोबर 2024 साली मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याच्या मार्गिकेला सुरुवात करण्यात आलेली होती. तेव्हा आरे ते BKC असा हा टप्पा सुरू झालेला आणि त्यानंतर आता BKC पासून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पासून आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन जे अगदी वरळी नाक्याच्या बाजूला आहे, तर तिथे तुम्ही येऊन पोहोचू शकणार आहात. मेट्रो 3 लाईनवरती पुढच्या टप्प्यावरती ॲक्वालाईनच्या मेट्रो धावल्यामुळे मुंबईकरांना गर्दी, गोंगाट, वाहतूक कोंडी या सगळ्यातनं मोठा रिलीफ मिळणार आहे. मुक्तता होणार आहे मुंबईकरांची, कारण आरामदायक शांतपणे मुंबईकर हा प्रवास करू शकतील. आरे ते BKC, BKC ते वरळी आणि वरळी ते कफ परेड अशा ॲक्वालाईनचे 3 टप्पे आहेत. त्यातले 2 टप्पे आता ऑलमोस्ट सुरू झाले आहेत. म्हणजे पहिला टप्पा जो आरे टू BKC होता तो ऑक्टोबर 2024 साली सुरू करण्यात आला आणि त्या पाठोपाठ आता मे 2025 मध्ये पुढचा टप्पा सुरू होणार आहे, वरळी BKC ते वरळी असा. आणि अर्थातच मुंबईकरांना बरीच प्रतीक्षा होती, कारण जे मुंबईकर आहेत, जे मुंबई बाहेरचे आहेत, त्यांना मुंबईमध्ये प्रवासाची किती मोठी समस्या आहे याचा पूर्ण अंदाज आहे. आणि अर्थातच मी सुद्धा, कारण माझं ऑफिस हे वरळीच्या अगदी जवळ आहे, वरळी नाक्यापासून. त्यामुळे मीही खूप दिवस प्रतीक्षेत होते की कधी एकदा मेट्रो सेवा सुरू होते आहे आणि त्या मेट्रो प्रवासाचा आनंद किंवा त्या सोयीचा आनंद आपल्याला घेता येईल. तर बऱ्याच मुंबईकरांसाठी खुशखबर आहे की ॲक्वालाईन मेट्रोचा पुढचा टप्पा म्हणजे BKC पासून वरळीपर्यंतचा हा उद्याच सुरू होणार आहे. त्यामुळे आता आरेपासून मुंबईच्या पश्चिम उपनगरांपासून दक्षिण मुंबईमध्ये येण्याचा मार्ग हा अधिक सुलभ होतोय. वेळ वाचणार आहे, ताण वाचणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुखकारक, आरामदायी प्रवास मुंबईकरांना अनुभवता येईल.